आणि विश्वेश्रवा कोण होते? रावणाचे वडील. विश्वेश्रवा बड़ा ही ज्ञानी ग्रह प्रवेश करवाए रहे. विश्वेश्रवा बड़ा ही ज्ञानी ग्रह प्रवेश करवाए रहे. आणि मग आता पूजा पूर्ण झाली आणि भगवान शंकर म्हणाले की तुम्हाला दक्षिणा काय पाहिजे? विश्वेश्रवा बड़ा ही ज्ञानी. विश्वेश्रवाने दक्षिणामध्ये काय मागितलं माहितीये का? सुंदर महल बना सोने का, सुंदर महल बना सोने का, इसे दान में दे देना. सुंदर महल बना सोने का, इसे दान में दे देना. कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना. कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना. त्या विश्वेश्रवाने काय मागितलं दक्षिणामध्ये? तर विश्वेश्रव म्हणाले की हे जे सोन्याचं महल बांधलेलं आहे का, हे महलच मला दक्षिणा म्हणून द्या. मग आता लक्षात आलं का? ती सोन्याची लंका ही रावणाची नसून कुणाची होती? पार्वती मातेचा बांधलेला राजमहल होता. तो विश्वेश्रवांनी दक्षिणामध्ये मागितला. तो राजमहल कुणाचा होता? ती लंका कुणाची होती? पार्वती मातेची होती. सुंदर महल बना सोने का, इसे दान में दे देना. कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना. कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना. आणि मग बघा आता मला सांगा, लंका कोणी जाळली? रावणाची लंका कोणी जाळली? हनुमंतरायाने. हनुमंतरायाने जाळली. पण जेव्हा इंद्रदेवाने वज्र मारून हनुमंतरायांना मूर्छित केलं, तेव्हा वायुदेवांच्या प्रार्थनेवरून सर्व देवी देवतांनी हनुमंतरायांना वरदान दिली होती. तेव्हा पार्वती मातेने सुद्धा वरदान दिलं होतं बघा, की मी तुमच्या शेपटीत वास करेन. माझ्यावर म्हणजे तुमच्या शेपटीवर कोणताही प्रभाव पडणार नाही, कोणत्याही शापाचा प्रभाव पडणार नाही. आणि मग ती शेपूट कोण होती हनुमंतरायांची? पार्वती माता. मग रावणाची लंका कोणी जाळली हो? रावणाची लंका कोणी जाळली? पार्वती मातेने. पार्वती माता म्हणाली राजमहल माझा होता, माझाच राहील, नाहीतर मग कुणाचाच नाही. म्हणून पार्वती लंका हो Bye.
भगवान की जय. तर रावणाची लंका ही कुणी जाळली? पार्वती मातेने. अशा प्रकारे महादेव आणि पार्वती एक कैलास पर्वतावरच वास करत असतात. मग ऋषीमुनी म्हणाले की सर्वात जास्त प्रेम कोणामध्ये असेल तर ते आहे महादेव आणि पार्वती मातेमध्ये. मग नारद म्हटले की मी त्या दोघांमध्ये भांडण लावून देतो. त्यांच्या जास्त प्रेम आहे का बघू, मी त्यांच्यात भांडण लावून देतो. बघा, नवरा बायकोचं दोघांचं भांडण होते, दोघातले दोघात ते अलग आणि तिसरा आला होतं का ते अलग. तसे या ठिकाणी नारद मुनी म्हणत आहेत की मी आता दोघांमध्ये भांडण लावून देतो. आणि नारदजी एक दिवस भगवान शंकर कैलास पर्वतावर नसताना जातात, पार्वती मातेला नमस्कार करतात. पार्वती माता म्हणाली, आज इकडे कसं काय येणं केलं? नारदजी म्हणाले की माझं भगवान शंकरांकडे महत्वाचं काम आहे. पार्वती माता म्हणाली, माझ्याकडे सांगा, ते आल्यावर मी त्यांना सांगते. नारदजी म्हणाले, नाही नाही, माझं व्यक्तिगत काम आहे, महत्वाचं काम आहे, पर्सनल काम आहे त्यांच्याकडे, तुम्हाला सांगू शकत नाही. म्हटले, अहो त्यांच्या माझ्यामध्ये काहीच लपून राहत नाही, तुम्ही मला सांगा, ते आल्यानंतर मी त्यांना सांगते. आणि तुम्ही त्यांना सांगितलं तरी ते मला सांगतीलच, कारण त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही लपून राहत नाही. नारद म्हटले, मग तुमच्यात काही लपून राहत नाही तर म्हटले, मग तुम्ही अमर कथा ऐकली का? अमर कथा ऐकली का? पार्वती माता म्हटली, ही कोणती अमर कथा आहे? आता ही कोणती अमर कथा? म्हटले, नारद म्हटले की भगवान शंकर ज्याच्यावर जास्त प्रेम करतात का त्यालाच ही कथा सांगतात. मग पार्वती माता म्हटली, भगवान शंकर माझ्यावर प्रेम करत नाहीत? पार्वतीच्या मातेला राग आला. पार्वती मातेच्या डोक्यात एकच विचार, भगवान शंकर माझ्यावर प्रेम करत नाहीत, मला कथा सांगितली नाही. आणि नारदजी आपलं काडी टाकून निघून गेले. मग पार्वती मातेच्या मनात एकच विचार, मला कथा सांगितली नाही, मला कथा सांगितली नाही. तेवढ्यात भगवान शंकर येतात. भगवान शंकर आल्याबरोबर पार्वती मातेने हट्ट केला, मला अमर कथा सांगा, मला अमर कथा सांगा, मला अमर कथा ऐकायची आहे. भगवान शंकर म्हणाले की हिला कोणी सांगितलं अमर कथेच्या बाबतीत? मग ते आपल्या अंतर्ज्ञानाने पाहतात. मग समजून गेले इथं कोण आले होते? नारद आले होते. त्यांनी त्यांचं काम केलं. मग भगवान शंकर म्हणाले की बरं ठीक आहे, मी तुला अमर कथा सांगतो, मी तुला अमर कथा सांगतो, पण म्हटले ही अमर कथा कुणाला सांगायची नाही. का? कारण त्या कथेचं नावच काय आहे? अमर कथा. जो ऐकतो का तो अमर होतो. भगवान शंकर म्हणाले ही कथा कुणाला सांगायची नाही. पार्वती माता म्हणाली ठीक आहे, मी कोणाला काही सांगत नाही. पण बाया बघा, बोलता बोलता एखादी गोष्ट जी बोलायची नाही ती बोलूनच देतात. बायांच्या पोटामध्ये काही पचत नाही. तर बघा, पार्वती माता म्हणाली की मी कुणाला काही सांगत नाही. भगवान शंकर म्हणाले पण एक लक्षात ठेव, ही कथा ऐकताना झोपायचं नाही, ही कथा ऐकताना झोपायचं नाही. पार्वती माता म्हणाली नाही. मग म्हटले चल मी तुला कथा सांगतो. आणि मग भगवान शंकर कथा सांगण्यासाठी पार्वती मातेला एका गुहेत घेऊन जातात. आणि त्या गुहेत गेल्यानंतर अगोदर सगळीकडे बघतात, कोणी पशु पक्षी प्राणी तर नाहीये ना या गुहेत. त्यांनी कथा